नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इंग्लिश विथ सिद्ध या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं परत एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आपण दररोज नवनवीन स्टोरी पाहतो आणि त्या स्टोरीच्या माध्यमातून आपण इंग्रजी शिकण्याचा प्रयत्न करत आहोत. पण ती स्टोरी वाचत असताना किंवा रीडिंग करत असताना आपल्याला काही नवनवीन शब्द आढळतात, बरोबर आहे. तसेच या आपल्या स्टोरीमध्ये सुद्धा काय आहेत, नवनवीन शब्द आढळणार आहेत, काही नवीन शब्द आढळणार आहेत. ते आपण काय करायचे आहेत, आपल्या वहीमध्ये नोट डाऊन करून ठेवायचे आहेत. म्हणजे काय होईल, जेणेकरून ज्यावेळेस ते पुढे कुठे शब्द आपल्याला आढळतील ते म्हणजे काय होईल, त्याचा अर्थ आपल्याला काय होईल लक्षात येईल. चला तर मित्रांनो, आजच्या आपल्या स्टोरीला सुरुवात करूया. आपल्या आजच्या स्टोरीचं नाव आहे द फार्मर्स वेल. द फार्मर्स वेल म्हणजे काय, शेतकऱ्यांची विहीर. बघा इथं काय आहे, टायटलमध्येच काय आहे की कन्फ्युजन आहे. कसं कन्फ्युजन आहे तर काय आहे, शेतकऱ्यांची म्हणजे काय, दोन शेतकऱ्यांची विहीर आहे की दोन्ही शेतकरी दावा करत आहेत की ही विहीर माझी आहे, बरोबर आहे. फार्मर्स बरोबर, इथं काय अपॉस्ट्रॉफी एस लावला आहे म्हणजे शेतकऱ्यांची, वेल म्हणजे काय विहीर, दोन शेतकऱ्यांची विहीर, असं काय आजच्या आपल्या स्टोरीचं शीर्षक आहे, आजच्या आपल्या स्टोरीचं टायटल आहे. चला तर मित्रांनो, आजच्या आपल्या स्टोरीला सुरुवात करूया. बघा, अकबर वॉज इन द रॉयल कोर्ट. अकबर वॉज म्हणजे काय, अकबर होता. इन म्हणजे कुठे, च्या आत. इन म्हणजे काय, च्या आत. कशाच्या आत, द रॉयल कोर्ट. रॉयल म्हणजे काय, शाही, आणि कोर्ट म्हणजे काय, दरबार. अकबर होता रॉयल कुठे, रॉयल कोर्ट म्हणजे शाही दरबारामध्ये काय होता, अकबर होता. काय करत होता, लिसनिंग. लिसनिंग म्हणजे ऐकत होता. काय, टू द कंप्लेंट्स. टू द कंप्लेंट्स म्हणजे गाराणे किंवा तक्रारी. कुणाच्या, ऑफ द पीपल ऑफ हिज किंगडम. ऑफ द पीपल म्हणजे काय, त्याच्या राज्यातील लोकांच्या, त्याच्या राज्यातील जनतेच्या तो काय करत होता, तक्रारी ऐकत होता. किंगडम म्हणजे जसं की तुम्हाला मागच्या स्टोरीमध्ये सांगितलं आहे, किंगडम म्हणजे काय, राज्य. आणि पीपलचा अर्थ तर तुम्हाला काय सांगायची गरज नाही आहे, पीपल म्हणजे काय, लोक. बिरबल वॉज ऑल्सो नियर हिम. बघा, बिरबल कोण होता, त्याचा जो प्रधान होता बिरबल, तो कुठं होता, त्याच्या जवळच होता. नियर म्हणजे काय, जवळ. हिम म्हणजे त्याच्या, आणि आल्सो म्हणजे काय, सुद्धा. वॉज म्हणजे होता. बिरबल सुद्धा त्याच्या जवळच होता. जस्ट देन. जस्ट देन म्हणजे काय, लगेच. जस्ट देन म्हणजे काय, लगेच किंवा त्यानंतर. अ फार्मर. अ फार्मर म्हणजे काय, एक शेतकरी. अँड आणि हिज नेबर. हिज नेबर म्हणजे त्याचा शेजारी किंवा त्याचा जो शेजारी होता, जो त्याच्या जवळ राहत असणारा. इंटर्ड द कोर्ट. इंटर्ड द कोर्ट म्हणजे प्रवेश केला. कशामध्ये, दरबारामध्ये प्रवेश केला. इंटर म्हणजे काय मित्रांनो, इंटर म्हणजे प्रवेश करणे, बरोबर आहे. आणि इथं काय आहे, त्याला सेकंड फॉर्म लावलेला आहे. इंटरला काय केलं आहे, सेकंड फॉर्म लावून काय झालेलं आहे, इंटर्ड. इंटर्ड म्हणजे प्रवेश केला. हे आहे सिम्पल पास्ट टेन्सचं वाक्य, बरोबर आहे की सिम्पल पास्ट टेन्सचं वाक्य आहे. द फार्मर सेड. द फार्मर सेड म्हणजे तो शेतकरी म्हणाला. कोण, जो एक पहिला शेतकरी होता तो काय म्हणाला, युअर मॅजेस्टी. युअर मॅजेस्टी म्हणजे काय, महाराज. आय ॲम अ पुअर फार्मर. आय ॲम अ पुअर फार्मर म्हणजे काय, आय ॲम म्हणजे मी आहे, अ पुअर म्हणजे काय, साधा, गरीब. फार्मर म्हणजे काय, शेतकरी. मी एक काय आहे, गरीब शेतकरी आहे. पुअर म्हणजे काय, गरीब. आणि त्या पुअरचा विरुद्धार्थी काय आहे, अपोजिट वर्ड काय आहे, रिच. रिच म्हणजे श्रीमंत. माय नेबर सोल्ड मी हिज वेल अ फ्यू मंथ्स अगो. माय नेबर म्हणजे काय, माझा शेजारी, बरोबर आहे. माझ्या शेजाऱ्याने. सोल्ड. सोल्ड म्हणजे विकली. सेल म्हणजे काय, विकणे, आणि सेलचं सेकंड फॉर्म आहे सोल्ड. मी म्हणजे मला. काय, हिज वेल त्याची विहीर. त्याने काय केली, मला त्याची विहीर विकली. कधी, अ फ्यू. फ्यू म्हणजे काय, थोड्या. मंथ्स ॲगो. मंथ्स ॲगो म्हणजे थोड्या महिन्यापूर्वी काय केली, त्याने मला त्याची विहीर विकली. बट नाऊ. बट नाऊ म्हणजे परंतु आता. बट म्हणजे काय, पण. आणि नाऊ म्हणजे काय, आता. ही ऑल्सो वॉन्ट्स मी टू पे फॉर द वॉटर. पण आता काय आहे, पण आता काय आहे, ही ऑल्सो वॉन्ट्स, बरोबर आहे, मी. ही ऑल्सो वॉन्ट्स मी म्हणजे त्याची इच्छा आहे की काय, इच्छा आहे, टू पे फॉर द वॉटर. त्याची इच्छा आहे की मी पाण्यासाठी सुद्धा पैसे द्यावे, त्याला पाण्यासाठी सुद्धा काय द्यावं, भाडं द्यावं. असे कोणाची इच्छा आहे, त्याची इच्छा आहे. द नेबर सेड. द नेबर सेड काय म्हणाला, द बघा तो दुसरा शेजारी, बरोबर. तो शेजारी काय म्हणाला, येस. येस म्हणजे काय, होय. युअर मॅजेस्टी. युअर मॅजेस्टी म्हणजे काय, महाराज. होय महाराज. आय नीड मनी फॉर द वॉटर इन द वेल. आय नीड म्हणजे काय, मला पाहिजे. काय, मनी म्हणजे पैसे. कशासाठी, फॉर म्हणजे च्यासाठी. कशासाठी, द वॉटर पाण्यासाठी. इन द वेल जे विहिरीमध्ये पाणी आहे त्या पाण्यासाठी मला काय पाहिजे आहे, पैसे पाहिजे आहेत. अकबर थॉट. अकबराने विचार केला किंवा अकबराला वाटले काय, धिस साऊंड्स इंटरेस्टिंग. हे काय आहे, गमतीशीर आहे. हे काय आहे, मजेशीर आहे. म्हणजे काय, अकबराला हे ऐकण्यासाठी कसं वाटलं, ऐकण्यास असं गमतीशीर मजेशीर वाटलं. साऊंड्स म्हणजे ऐकण्यासाठी, कसं, इंटरेस्टिंग म्हणजे मजेशीर.
बिरबल शुड सॉल्व इट. बिरबलाने हे काय केले पाहिजे, सोडवले पाहिजे किंवा बिरबल हे सोडवेल असे अकबराला वाटले. बिरबल हर्ड द फार्मर स्टोरी अँड टोल्ड द नेबर. बिरबल हर्ड म्हणजे बिरबलाने ऐकले. हिअर म्हणजे काय, ऐकणे, आणि हर्ड म्हणजे काय, ऐकले. द फार्मर स्टोरी. द फार्मर स्टोरी म्हणजे काय, शेतकऱ्यांची ती जी व्यथा आहे किंवा शेतकऱ्यांची गोष्ट आहे, शेतकऱ्यांची जी कहाणी आहे, जे घडलेली जी हकीकत होती ते कोणी ऐकली, बिरबलाने ऐकली. अँड म्हणजे आणि, टोल्ड म्हणजे सांगितले, कुणाला, द नेबर. द नेबर म्हणजे काय, त्या शेजाऱ्याला सांगितले. काय सांगितले, यू सोल्ड ओनली युअर वेल टू द फार्मर. यू सोल्ड म्हणजे तू विकली आहेस, बरोबर आहे. तू काय केली, विकली. काय, ओनली म्हणजे फक्त, युअर वेल म्हणजे तुझी विहीर, तू फक्त काय केली, तुझी विहीर विकली आहेस. द फार्मर म्हणजे शेतकऱ्याला. सो म्हणजे काय, मग. द वेल बिलॉंग्स टू हिम. वेल म्हणजे काय, विहीर त्याच्या मालकीची आहे. बिलॉंग्स म्हणजे एखादी गोष्ट एखाद्याच्या मालकीची असणे. मग इथं काय आहे, वेल म्हणजे विहीर आहे, कुणाच्या मालकीची आहे, त्या दुसऱ्या शेतकऱ्याच्या मालकीची आहे. द वेल बिलॉंग्स टू हिम म्हणजे ते शेतकऱ्याची विहीर काय आहे, त्याची आहे. बट म्हणजे पण. द वॉटर बिलॉंग्स टू यू. पण पाणी तुझ्या मालकीचं आहे. वॉटर बिलॉंग्स टू यू म्हणजे हे तुझ्या मालकीचं आहे. बिलॉंग्स म्हणजे च्या संबंधित आहे, बरोबर आहे, कुणाच्या, दुसऱ्या शेतकऱ्याच्या संबंधित आहे. सिन्स म्हणजे इथं बघा, सिन्सचा अर्थ आहे मित्रांनो, सिन्स म्हणजे पासून, बरोबर आहे, किंवा कारण, असाही सिन्सचा अर्थ आहे. सिन्सचा काय आहे, सिन्सचे असे भरपूर अर्थ आहेत, ते वाक्यावर डिपेंड आहे की वाक्य कशा प्रकारचं आहे. मग इथं काय आहे, सिन्सचा अर्थ आहे ज्या अर्थी किंवा ज्या प्रकारे. यू हॅव केप्ट युअर वॉटर इन द फार्मर्स वेल. जसे की किंवा ज्या अर्थी. यू हॅव केप्ट म्हणजे तू ठेवले आहेस, काय, द वॉटर म्हणजे पाणी, इन द फार्मर्स वेल त्या शेतकऱ्याच्या विहिरीमध्ये तू काय केलं आहेस, पाणी ठेवलं आहेस. वॉटर म्हणजे पाणी आणि फार्मर्स वेल म्हणजे शेतकऱ्याची विहीर. त्या शेतकऱ्याच्या विहिरीमध्ये जसं की तू पाणी ठेवलं आहेस. बघा इथं काय म्हणता येते, यू आयदर पे हिम रेंट ऑर रिमूव्ह द वॉटर. हे बघा इथं आयदर ऑर आलाय मित्रांनो. आयदर ऑर म्हणजे एकतर असं कर किंवा एकतर तसं कर. ज्यावेळेस या अर्थाने वाक्य आपल्याला सांगायचं असतं किंवा वाक्यामध्ये उपयोग करायचा असतो, त्या वाक्याचा अर्थ या प्रकारे घ्यायचा असतो, त्यावेळेस आपण आयदर ऑरचा उपयोग करतो. मग इथं बघा कसं आहे, यू आयदर पे हिम, एकतर तू त्याला भाडं दे. रेंट म्हणजे काय, भाडं दे. किंवा ऑर म्हणजे किंवा, रिमूव्ह द वॉटर म्हणजे पाणी काढून घे किंवा त्याला भाडं दे. द नेबर रिअलाइज दॅट ही हॅड बीन सेल्फिश. द नेबर म्हणजे काय, तो शेजारी. रिअलाइज म्हणजे त्याला जाणीव झाली कशाची, दॅट म्हणजे की, त्याला जाणीव झाली कशाची, की ही हॅड बीन सेल्फिश, की तो स्वार्थी होता. म्हणजे काय, हॅड बीन. बघा ज्यावेळेस एखादी गोष्ट हॅड बीन आपण कधी वापरतो, की आपण एखादा आपला स्वभाव असणे किंवा आपण काहीतरी होतो की कधीपासून, की फार पूर्वीपासून होतो, बरोबर आहे, फार पूर्वीपासून. जसं की मी काय म्हटलं, आय हॅड बीन अ डॉक्टर सिन्स लास्ट 2 years. ओके, मी काय आहे 2 वर्षापासून डॉक्टर होतो, बरोबर आहे. मी जसं की 2 वर्षापासून डॉक्टर होतो म्हणजे काहीतरी पूर्वीपासून आहे असं सांगण्यासाठी आपण हॅड बीनचा वापर करतो. मग इथं काय आहे, हॅड बीन सेल्फिश म्हणजे काय, स्वार्थी. द फार्मर थँक बिरबल. द फार्मर म्हणजे शेतकऱ्याने. थँक्ड म्हणजे काय, धन्यवाद दिले किंवा आभार मानले. थँक म्हणजे काय, थँक्यू. आपण म्हणत नाही का थँक्यू, बरोबर आहे, म्हणजे मी तुमचा आभारी आहे किंवा तुम्हाला धन्यवाद. बिरबल, थँक बिरबल म्हणजे बिरबलाचे धन्यवाद मानले किंवा आभार मानले. फॉर हेल्पिंग हिम आउट म्हणजे त्याची मदत केल्याबद्दल किंवा त्याला सहकार्य केल्याबद्दल काय केलं आहे बिरबलाने, त्याचे शेतकऱ्याने बिरबलाचे आभार मानले आहेत. मित्रांनो, चला तर मित्रांनो, ही स्टोरी इथंच संपलेली आहे. आणि मित्रांनो, ही स्टोरी तुम्हाला कशी वाटली, याच्यामध्ये काय काय नवनवीन शब्द आले ते तुम्ही नोट डाऊन करत चला, म्हणजे जेणेकरून ज्यावेळेस ते शब्द पुढे कुठे आढळतील त्याचा तुम्हाला नक्कीच उपयोग होईल. मित्रांनो, स्टोरी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक नक्कीच करा. थँक्यू.